त्यावेळेला चिंतामणरावांनी जहागिरीतून फुटून सांगली संस्थांची स्थापना केली. त्या सांगली संस्थांच्या राजधानीचे शहर म्हणून त्यांनी आपल्या सांगली गावाची निवड केली. म्हणजे आपली सांगली त्यावेळी राजधानी होती आणि त्या राजधानीच्या संरक्षणासाठी त्यांनी हा गणेशदुर्ग किल्ला उभारलेला. तर जय शिवराय सगळ्यांना. आता ह्या आपला कॅप्चर सांगलीवरचा पहिला यूट्यूबचा व्हिडिओ असणार आहे. लास्ट टाइम तुम्ही आपली रील बघितला असेल. आपण महेशदादांसोबत गणपती मंदिरामध्ये महेशदादांनी 12 किल्ल्यांवर जे पुस्तक लिहिलं ते बघितलेलं. आता आपण का नाही महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा बांधलेला भुईकोड किल्ला आणि आपल्या सांगली जिल्ह्यातलं दुर्ग वैभव म्हणजेच गणेशदुर्गला आलोय. आणि आता आपल्यासोबत इतिहास अभ्यासक आणि आपल्या सांगली पोलीस दलात कार्यरत असलेले महेशदादा आहेत. इथनं पुढचं सगळं आम्ही जे सांगत जातोय ते तुम्ही बघत जावा. महेशदादा आपल्याला प्रॉपर माहिती देतील. महेशदादांचा अभ्यास खूप चांगला आहे. महेशदादा, तुम्हाला आता इंट्रोडक्शनमध्ये काय सांगायचं आहे? आता आपण उभारलोय आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात शेवटी बांधलेला भुईकोड किल्ला आहे. म्हणजे अजून आपण ज्याला सांगलीकर आपण त्याला राजवाडा म्हणून ओळखतोय. तर आपण त्याच्यातून जसं थोडी आपण माहिती घेऊया त्याची. येस. तर आपल्या ह्या किल्ल्याची बांधणी कोण व कधी केली हे तुम्ही आता स्टार्टिंगलाच थोडं सांगत चला. मराठेशाहीच्या कालखंडामधील दक्षिण भारतातील इतिहास प्रसिद्ध पटवर्धन घराणे, त्या घराण्याची सन 1800 साली मिरज जहागिरीची वाटणी झाली आणि त्याच्यानंतर त्या जहागिरीतून फुटून सांगली नगरीचे जनक आणि उत्तर मराठी कालखंडातील प्रसिद्ध सरदार थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी गणेशदुर्ग किल्ल्याची बांधणी केली. तो किल्ला बांधताना त्यांच्या नजरेसमोर मिरज किल्ल्याचा आराखडा होता. त्या किल्ल्यास आराखड्यास अनुसरूनच त्यांनी या किल्ल्याची बांधकाम केलेलं आहे. ज्यावेळेला चिंतामणरावांनी जहागिरीतून फुटून सांगली संस्थांची स्थापना केली. त्या सांगली संस्थांच्या राजधानीचे शहर म्हणून त्यांनी आपल्या सांगली गावाची निवड केली. म्हणजे आपली सांगली त्यावेळी राजधानी होती. अगदी. आणि त्या राजधानीच्या संरक्षणासाठी त्यांनी हा गणेशदुर्ग किल्ला उभारलेला. ओके. आणि हा कितव्या साली बांधलेला किंवा काय असं? ह्या किल्ल्याचं बांधकाम साधारणतः 1804 ते 1807 अशा 3 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्ण झालेलं. म्हणजे साधारणतः 220 वर्ष आपल्या गणेशदुर्ग किल्ल्याला पूर्ण झालेले आहे. आणि हा किल्ला बांधायला 3 वर्ष लागली. 3 वर्ष लागली. आता जर का आपण सुरुवातच इथून करतोय तर आपण माहिती द्यायला पण इथनं चालू करूया. आपण आता पहिला बघू शकतो. हा पहिल्या दरवाजाचे अवशेष आहे तिथं. या बाजूला हे 2 बुरुज दिसत आहेत. त्याच्यावरती जंग्या आहेत. ज्याला जंग्या म्हणजे असा बाकी ज्याच्यातून इमर्जन्सी किंवा आपत्कालीन व्यवस्थेमध्ये आपल्या पहारेकरांना तोफा बंदुकांचा मारा करता येईल. ओके. हा पहिला दरवाजा. ह्याच्या बाजूला गणेशदुर्गाला पूर्ण मोठा खोल असा खंदक होता पूर्वी आणि मध्ये बांधलेला हा पुलासारखा छोटा भाग आहे. खंदक म्हणजे असा खड्डा काढलेला होता. हा, पूर्ण खड्ड्यासारखं असं बांधकाम असायचं. तो भुईकोड किल्ले होते महाराष्ट्रामध्ये आपल्या. ते बऱ्यापैकी सगळे असे खंदकाने सगळे संरक्षित केलेले होते. एक संरक्षणाचा तो भाग आहे किल्ला. खंदक का काढायचे म्हणजे त्याचं कारण काय? किंवा शत्रू आले तर त्यांचा अटॅक झाला तर त्यावर काय फायदा व्हायचा? जर अचानक जर एखाद्या किल्ल्यावरती भुईकोड किल्ल्यावरती हल्ला केला तर तो शत्रू डायरेक्ट तटबंदीला भिडता कामा नये. कारण त्याला ते थोडं सोयीस्कर पडते. त्यामुळे मध्ये त्याला अडवण्यासाठी ह्या खंदकाची रचना केली जाते. आणि खंदक मध्ये काय म्हणजे पाणी वगैरे घालून ठेवायचे का फक्त जस्ट खड्डा काढून ठेवायचे? खंदकामध्ये शक्यतो पाणी वगैरे असायचे. पूर्वी तर असे एक किल्ले आपल्या भागात होते शिवकालामध्ये की त्याच्यामध्ये मगरी, सुसऱ्या यासारखे हिंस्र प्राणी पण सोडले जायचे. बरोबर. शत्रू जरी पाण्यातनं जरी पोहत आला आणि तटबंदीला भिडायचा त्याने प्रयत्न केला तर तो तिथल्या तिथं नामशेष झाला पाहिजे. म्हणजे हे संरक्षणाचा भाग की बाबा जर एक भाग आहे. आधी खंदक भेदलं पाहिजे त्यानंतर मग बुरुज. त्यानं किल्ल्याची म्हणजे किल्ला मजबूत आणि संरक्षणासाठी ते योग्य अशी रचना. ओके. आता आपण बघू शकतो हा पहिल्या दरवाजाचे अवशेष आता आहे. सध्या याचे फळ्या वगैरे काय दरवाजे शिल्लक नाही आहेत. त्याचं अगदी बांधकाम आपण बघू शकतो व्यवस्थित. म्हणजे महादरवाजाच्या आधी हा दरवाजा पहिला दरवाजा. हा, हे संरक्षणासाठी एक केलेली त्यावेळेची तजवीज आहे किंवा आपण एक जी रचना म्हणतोय त्यानुसार ही केलेली रचना. आतल्या बाजूला समोर दिसतोय तो महादरवाजा आहे आणि त्याच्या पलीकडे जे समोर आपल्याला गणेशचे चित्र दिसतंय गणपतीचं, तो आहे गणेश बुरुज. त्याची आपण आतमध्ये गेल्यानंतर माहिती घेणार. आपण बोलू शकतो गणेशदुर्गचा हा पहिला दरवाजा आहे. त्याच्यामध्ये दरवाजाचे अवशेष नष्ट झालेले आहेत. पण दरवाजाला जो आतमध्ये अडकवायचा आडणा असते त्याच्या अजूनही ते आपल्याला दगडी बांधकामचे आहे तिथे व्यवस्थित आपल्याला दिसते. ओके. म्हणजे आपला किल्ला म्हणजे एवढा सुरक्षित होता त्यावेळी कारण तिथं पण एक दरवाजा आहे, इथं पण एक दरवाजा होता आणि खंदक पण होता. म्हणजे हा लई दृष्टीनं विचार करून बांधलेला दुर्ग होता. राजधानी आणि यामध्ये त्यांचे नियोजन असं होतं की इथं आपण एक व्यापारी पेठ वसवायची. त्यानुसार त्यांनी गणपती पेठ, सरापेठ वगैरे अशा आपल्या व्यापारी पेठ आपल्याला माहिती आहेत. ओके. या अगदी भरपूर ठिकाणून लोक आपल्या इथे व्यापारासाठी येतात. तर त्यांचा उद्देश तोच होता, या व्यापार पेठाचं पण संरक्षण केलं पाहिजे. यासाठी त्यांनी जवळच गणेशदुर्ग किल्ल्याची आपल्या बांधणी केली. आणि मला म्हणजे असं ऐकून माहिती आपला गणेशदुर्ग लय मोठा होता. म्हणजे आता त्याचा जसं जसं कालांतर वाढत गेले त्याचा विस्तार कमी होत गेलाय. पण आपला गणेशदुर्ग लय मोठा होता. ह्याचं म्हणजे तुम्हाला काय माहित असतं ते पण सांगा, किती मोठा होता?
गणेशदुर्गाचा विस्तार आपला हा फार मोठा आहे. म्हणजे अगदी अष्टकोनी आकारामध्ये त्याची रचना आहे. ओके. त्याला साधारणतः एक 11 ते 12 बुरुज होते, 4 दरवाजे होते. यातले आपले हे 2 दरवाजे इथंच आहेत. इथं एक पाठीमागच्या बाजूला आणि 2 छोटे दरवाजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये येण्या जाण्यासाठी त्यांनी खणकावरती ठेवलेले होते. ओके. अगदी आपल्याकडं गमतीदार गोष्ट अशी आहे की जे आपल्याकडे इथं बुरुज जे होते गणेशदुर्गाला, त्यातले काही बुरुजांची आपल्याकडे नावं पण उपलब्ध आहेत. ओके. ओके. त्यांची नावं अशी आहेत की संगमेश्वर बुरुज आहे, चांद बुरुज आहे, गणपती बुरुज आहे, नागाचा बुरुज आहे, शिखाचा बुरुज आहे. असे आपल्याला त्या बुरुजांची पण गमतीदार नावं आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्या गणेशदुर्गला जी बुर्ज होती त्यांना नावं पण होती. नावं पण होते. आता माझ्या मते दादा ही कोणालाच माहित असेल की आपल्या गणेशदुर्गला जी बुर्ज होती. आता बुर्ज तर माझ्या मते खूप कमी आहेत, 1-2च बुर्ज तेवढी बघायला मिळते. पण त्यावेळेस त्या बुर्जांना नाव होती ही कोणालाच माहित नसेल जिल्ह्यात आपल्या. आता दादा तुम्ही मगाशी म्हणला जसं आपल्या किल्ल्याला बुर्ज होती आणि त्यातल्या आता बऱ्यापैकी बुर्ज नाहीये. पण आता ही एंट्री केल्या गेल्या महादरवाजाजवळ 2 बुर्ज दिसतात. ह्यांची थोडी माहिती तुम्ही दिला तर. आता आपण सध्या गणेशदुर्गाच्या महादरवाजामध्ये आज जाते. त्याच्या बाजूला जो बुरुज आहे त्याचं नाव आहे जय बुरुज आणि इकडच्या बाजूला जो बुरुज आहे त्याचं नाव आहे विजय बुरुज. ओके. ओके. म्हणजे जे एंट्रन्सला बुर्ज आहेत त्यांची नावं जय आणि विजय बुरुज अशी त्याची 2 नावं आहेत. ओके. आणि समोर आपण बघू शकतो की गणपतीचं जे चित्र काढलेलं आहे त्याचं नाव आहे गणेश बुरुज. त्याचं नाव आहे गणेश बुरुज. अच्छा. त्या बुर्जाचं नाव गणेश बुरुज आहे. ओके. जे महादरवाजाचे हे दरवाजे आहेत ही त्यावेळेसचे दरवाजे आहेत का नंतर केलेली दरवाजे ती? आणि अगदी गणेशदुर्गाचे ज्यावेळेला बांधकाम पूर्ण झालं त्यावेळेचे जे दरवाजे आहेत याची एक आपल्याला गमतीदार नोंद मी आपल्याला सांगतो की याच्यावर जे लोखंडी पत्र आहे या दरवाज्यावरती वापरलेला आणि हे जे लोखंडी वगैरे खेळे सगळे आहेत ओके. त्याची खरेदी चिंतामणराव आप्पासाहेबांनी राजापूरच्या एका बाजारपेठेतून केलेली नोंद आपल्याकडे उपलब्ध आहे. ओके. आणि ते खाली बघू शकतो याला इतर वेळेला आत बाहेर करण्यासाठी दिंडे दरवाजा होता. हा वाला. सध्या आता पूर्ण मातेखाली बुजलेला आहे. ओके. म्हणजे अगदी इथून जरी खाली बघितलं तर अजून एक 5-6 फूट आपला हा मुख्य दरवाजा आहे. म्हणजे इथून आणि खाली 5 ते 6 फूट अजून दरवाजा भरपूर खाली आहे दरवाजा. अरे बापरे. म्हणजे आता ही जसं जसं कालांतर वाढत गेले तसं भरत टाकत गेले आणि जसं ते बांधकाम रस्त्याचं होत गेलं तसं ते अच्छा. दरवाजा खाली बुजलेला आहे. आणि हा दरवाजा एकदम भरगच्च आहे असं हे पत्राही वाटेल झालाय खरं तर एवढं हे आहे आवाज पण येत नाही याला. अगदी पत्रा येतो म्हणजे याला खिळे असण्याचं असं कारण आहे की पूर्वीच्या काळी भुईकोडी किल्ल्याचे दरवाजे फोडण्यासाठी हत्तीचा वापर केला जाय. हत्तीच्या मस्तकानं धडक देऊन ते दरवाजे तोडले जायचे. ओके. आपत्कालीन परिस्थितीत जरी एखाद्या हत्तीनं याच्यावरती हल्ला केला आणि त्याने शत्रू पक्षाने जरी हा किल्ल्याचा दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तर ते हत्ती ज्या वेळेला धडक देतोय तेव्हा त्याच्या गंडसळामध्ये म्हणजे डोक्यात ते खिळे घुसून तो जखमी झाला पाहिजे आणि दरवाजा व्यवस्थित राहायला पाहिजे यासाठी त्याने ती खिळ्यांची ही रचना केलेली आहे. ओके. दादा म्हणजे हा दिंडी दरवाजा झाला ना म्हणजे आपला आता राजगडला किंवा रायगडला जाताना जो लागतो तो. बरोबर. म्हणजे आता तुम्ही बघा हा दरवाजा एवढाच दिसतो इथं आणि आता आपण पण किल्ले फिरलोय माहिती दिंडी दरवाजा ना मला तर एवढा तर असतोय. हो. आणि आता हे एवढं भला मोठा दरवाजा आहे तर ह्याला बंद करायला आणि उघडायला किती लोक लागत असतील त्यावेळी? त्यावेळेला भरपूर लोक लागायचे आणि त्यासाठी त्यांनी ती साखळ्यांची रचना पण केलेली दिसते की दरवाजा बंद केला तर त्या साखळ्या आतमध्ये ओढून घ्यायचे आणि ज्यावेळेला उघडला जायचं तेव्हा त्या साखळ्या त्यांनी व्यवस्थितरित्या ते अडकून ठेवायची. ऐक म्हणजे आता ही मी आता लहानपणापासून मोठं झालो पण एवढी माहिती मला पण नव्हती. भारी. म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या त्याने चिंतामणरावांनी फार दूरदृष्टीनं भुईकोडी किल्ल्याची ही रचना केली. आणि पण महादरवाजाचा आता एंट्रन्स केला ना ही एक रचना दिसता हे नेमकं काय आहे आणि इथं पण आहे आणि इकडं पण आहे दोन्हीकडे आहे. ह्याला म्हणतात पहारेकऱ्यांची देवडी. ओके. जो महादरवाजावर आपले जे पहारेकरी किंवा आपले मावळे लोक पहारा द्यायचे तर त्यांच्यासाठी जे विश्रांती वगैरे करण्यासाठी किंवा त्यांना आराम करण्यासाठी जी खोली असायची तर त्यासाठी हे पहारेकऱ्यांच्या देवड्या बनवलेल्या जातात. दोन्ही बाजूला दरवाजा दोन्ही बाजूला ते देवड्या आपल्याकडे आहे. ओके. ओके. म्हणजे इथं जे लोक येतात जातात त्यासाठी पहार लावायचे त्यांना हे सोय चौकशी वगैरे केली जायची कोण परवाना वगैरे असेल किंवा नसेल त्या संदर्भात तर ते पहारेकऱ्यांची ही देवडे आहे. ओके. 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 हे दोन्ही बाजूला आपल्याकडे अवशेषाची शिल्लक आहे. ओके. आणि हा तुम्ही म्हणला हा गणेश बुर्ज. गणेश बुरुज आहे. गणेश बुरुजाची आपल्याला मी गमतीदार रचना सांगतो म्हणजे जे शिवाजी महाराजांचं पण एक जे युद्धशास्त्र सांगतोय ते गोमुखी बांधलेला दरवाजा वगैरे अशा पद्धतीनं. तर ज्या वेळेला एखाद्या शत्रूनं हल्ला केला तर समोर आल्यानंतर डायरेक्ट त्याला आतमध्ये प्रवेश न होता तर समोर बुरुज आहे तर त्याला कळायला नाही पाहिजे की बाबा आपल्याला कुठल्या बाजूने आतमध्ये जायचं आहे. त्यासाठी हे संरक्षणात्मकसाठी त्यांनी ह्या गणेश बुरुजाची रचना केलेली आहे. ओके. म्हणजे जे आपला गौमुखी दरवाजा असतोय तसंच हिने काय केलं ते बुरुज सेंटरला बांधलेला आहे. त्यामुळे आतल्या बाजूला दरवाजा कुठं आहे किंवा नेमकं एखाद्या शत्रूला कुठून आपल्याला आतमध्ये जायचं हे समजत नाही त्याला. आणि जरी समजा तिथलं म्हणजे तिकडं हे झाला किल्ला महादरवाजा जरी गेला तरी यांच्याकडे अनेक बुरुज राहतो. बुरुज आहे अगदी हा आपण ह्याचा विस्तार आपण बघू शकतो. गणेश बुरुज आहे इतका भक्कम बुरुज आहे अगदी 10 फुटापर्यंत त्याचं बांधकाम त्यांनी दगडी केलेलं आहे आणि त्याच्यावरचं पूर्ण बांधकाम विटाचं आहे. आणि वरती छोटी छिद्र आपल्याला दिसत आहेत. मध्ये तोफांच्या मारायसाठी त्यांनी जागा केलेल्या आहेत. इकडे जंगे केलेल्या आहेत की ज्यातून आपण बंदुकांचा धनुष्यबाणांचा मारा करू शकतो. ओके. बुरुज इतका भक्कम त्यांनी बांधलेला आहे
चिंतामणरावांनी की ह्याच्यावरती एक 50-60 लोक जरी उभारले तर इथं आलेल्या 500-700 लोकांना त्यांनी सहज टक्कर देऊ शकतात. कारण की बघितलं तर दरवाजात इकडं येताना पण जास्त मॉब एकत्र नाही येऊ शकत नाही. हो, आणि इकडं पण बुरुज असल्यामुळे इकडे पण जास्त घुसू शकत नाही, इकडे पण जास्त घुसू शकत नाही. आता आपण आपल्या राजवाड्यामध्ये जातात, सगळी आपली चावडीची जी कामं होतात ती चावडी येत आहे आणि मग तिथं आधी काय होतं आणि त्याची आता जरा अवस्था पण जरा वेगळीच दिसायला लागली. अगदी, कारण की काय आता हा आपला महादरवाजा आहे गणेशदुर्ग किल्ल्याचा. पूर्वीच्या काळी एक बांधकामामध्ये असं एक पद्धत असायची की जो महादरवाजा असायचा त्याच्यावरती नगारखाना म्हणून एक रचना केली जायची की ज्या वेळेला एखादी राजघराण्यातली व्यक्ती ये जा करत असेल किंवा एखादी मोठा जर कोण सरदार वगैरे येणार असेल तर त्यावेळेला तो किंवा राजा किंवा आपले छत्रपती असेल तर ते येणार असेल तर त्यावेळेला तो नगारखाना वाजवला जायचा किंवा त्यांचं आगमन होते. त्यासाठी ही आपण वरती बघू शकतो सध्या आपल्या चावडीचं कार्यालय आहे. तर पूर्वीच्या काळी म्हणजे नगारखान्याची व्यवस्था होती. स्वागतासाठी ढोल वगैरे वाजवतात त्या टाइप नगारे वगैरे वाजवले जायचे एका राजाच्या स्वागतासाठी. अगदी त्यासाठी ती नगरखान्याची रचना. सांगलीत गणेशदुर्गला आलं तर लोक तहसीलदार ऑफिसला जायला आणि दरबार हॉलला जायला इथनंच जातात काय. पण आतापर्यंत मला क्युरियोसिटी आहे की हे काय आहे, कारण की एवढं भारी दिसते ना हे, म्हणजे लय भारी असं डोळ्यात बसलं जाते. आणि आपल्या सांगलीत एवढं भारी दगडी बांधकाम कुठं नाही, एवढे भक्कम दगडी बांधकाम दिसते. होय, ही याला 3 कमान म्हणायचं. ओके. ब्रिटिश स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असणारी ही इमारत आहे. याचं बांधकाम इसवी सन 1884 साली झालेलं आहे. ओके. ज्या वेळेला ब्रिटिशांची राजवट होती त्यावेळेला त्यांचे कोण मोठे एखादे व्हॉइसराय किंवा त्या दर्जाचे जर अधिकारी येणार असेल तर त्यांच्या स्वागतासाठी त्यांनी जसं आपल्या मुंबईला गेटवे ऑफ इंडिया आहे तसं ते सांगलीमध्ये थोडक्यात हे गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती असं आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. ओके. तर त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे. कारण की एकदम आहे ना दादा, एकदम म्हणजे ओल्ड आणि आपल्या सांगलीत असं कुठंच नाही आहे आणि एवढ्या हाईटचं तर कुठंच नाही. आणि काही दगड तर दिसायची कमीच झाल्यात पण ही वास्तू तर आपल्या जिल्ह्यात कुठं मिळणार नाही, एवढी भारी वास्तू आहे. अगदी भक्कम चिरेबंदी बांधकामाचं आणि ब्रिटिशांच्या त्यांचं जे बांधकाम आहे त्याच्या बांधकामाच्या जे आपण एक मजबूतीचा उत्तम नमुना असणारी इमारत आहे. सांगलीचं एक आपलं वैभव आहे, एक म्हटलं तर यात चुकीचं ठरणार नाही. आता ही वास्तू तर बघून झाली, आता बरोबर पुढं दरबार हॉल आहे आणि दरबार हॉलचं मला बऱ्यापैकी माहिती आहे. म्हणजे आता जिथंवर मला माहिती आहे ते मी बोलतोय की दरबार हॉल म्हणलं फक्त गणपती तेवढाच माहिती आहे. तर दरबार हॉलमध्ये गणपती सोडून आणि काय असं वेगळं आहे काय जे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना माहितीच नाही? थोरलं चिंतामणराव आपणनी ज्या वेळेला गणेशदुर्ग किल्ला बांधला, सांगली नगरीची आपल्या वसाहत वगैरे केली आणि आपल्या गणपती मंदिराचं पण बांधकाम त्याच्यानंतर थोड्या कालावधीमध्ये सुरू झालं. त्यावेळेला गणेशदुर्ग किल्ल्यामध्ये राहण्यासाठी त्यांनी पटवर्धन घराण्यातील आपल्या लोकांसाठी जो कुटुंबासाठी जो राजवाडा बांधला तो म्हणजे आज आपण त्याला दरबार हॉल म्हणून ओळखतोय. म्हणजे दरबार हॉलच म्हणजे राजवाडा. अगदी. ओके ओके. आणि ह्या ज्या पुढे तोफा दिसतात ही काय दादा? म्हणजे ह्या जुन्याच तोफा आहेत, म्हणजे अगदी पटवर्धनकालीन किंवा संस्थानकालीन पेशवेकालीन तोफा आहेत. ओके. गमतीदार गोष्ट अशी आहे की या 2 तोफांची नावं पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. ओके. एका तोफेचं नाव आहे विनायक प्रसाद आणि एका तोफेचं नाव आहे गणेश प्रसाद. ओके ओके. म्हणजे या तोफांना पण नावं होती. हो अगदी. दरबार हॉल आणि आधीचा राजवाडा ह्याच्याबद्दल पण थोडं सांगा. म्हणजे इमारत किंवा बांधणी किंवा याची वास्तुशास्त्र. अगदी सन 1809 मध्ये पूर्ण बांधकाम आपल्या किल्ल्यातल्या आतल्या सगळ्या वास्तूंचं पूर्ण झालं. त्याच दरम्यान वाड्याची वगैरे वास्तुशांती झाली. हा पाठीमागा आहे तो आपला आहे पटवर्धन सरकारांचा राजवाडा आहे, त्याला आपण आज दरबार हॉल म्हणून ओळखतो. त्याच्यामध्ये पटवर्धन सरकार स्वतः राहायचे, म्हणजे थोरले चिंतामणराव किंवा त्याच्यानंतर धुंडीराज तात्या वगैरे ह्यांचं वास्तव्य ह्याच्यामध्येच झालेलं आहे. इथं त्यांचा स्वतःचा राजघराण्याचा देवार आहे, त्याच्यामध्ये गणपतीची प्रतिमा आहे. अगदी आतमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः 175 ते 80 वर्षापूर्वीची गणपतीची मूर्ती आहे. आणि दरवर्षी आपल्याला माहिती आहे की आपल्या सांगली गणपती श्रींचा मोठा उत्सव अगदी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. 5 दिवसाचा चतुर्थीपासून सुरुवात होते. अंगावर काटायला ते मला क्षण आठवली तिथले गणपतीची सगळी मिरवणूक वगैरे. म्हणजे आपल्या सांगलीतल्या सगळ्यात मोठी मिरवणूक तीच होत्या. अगदी. आणि लोक एवढं भरभरून त्याला, म्हणजे ती लोकांना आवडते. आता माझ्यामध्ये पुढच्या महिन्यातच होईल ती. जवळ झाला आता उत्सव पण आपला गणपतीरायांचा. पण त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की थोरले चिंतामणरावांनी पेशवाईचा पडता काळ बघितला. म्हणजे अगदी शनिवारवाड्यामध्ये त्यावेळेला त्यांचं येणं जाणं व्हायचं. शनिवारवाड्याची इमारत सध्या जरी काय अस्तित्वात नसली तर त्यावेळेला शनिवारवाडा फार मोठा होता आणि त्यांनी तो तरुण वयामध्ये बघितलेला होता. तिथं एक पेशव्यांनी बांधलेली एक वास्तू होती, त्याचं नाव गणेश महाल. ओके. मग ज्या वेळेला चिंतामणरावांनी इथं हा राजवाडा बांधला तेव्हा आतमध्ये जो दरबार हॉलची त्यांनी रचना केलेली आहे तो अगदी त्यांनी त्या गणेश महालाला अनुसरूनच तशा पद्धतीनंच त्यांनी ते बांधकाम केलेलं आहे. आणि त्यावेळेला तिथं ही पेशव्यांच्या मसनतीच्या पाठीमागे गणपतीची प्रतिमा असायची. त्यानुसार चिंतामणराव ज्यावेळेला आपल्या इथं दरबार हॉलमध्ये बसायचे लोकांशी चर्चा संवाद वगैरे करण्यासाठी,
त्यावेळेला त्यांच्या पाठीमागील बाजूस ही गणपतीची प्रतिमा आहे. या आपण आज गणपतीचं दर्शन घेतो दरबारामध्ये जा आणि ह्याच ठिकाणी आपल्या सरकारांच्या गणपतीची स्थापना होत्या आणि इथून जी गणपतीची आपली मिरवणूक होत्या त्या अगदी आपला पटेल चौक गणपती मंदिर आणि तिथून आपला सरकारी घाट तिथे आपल्या श्रींचं विसर्जन केलं जाते. म्हणजे असा याचा इतिहास असा मोठा आहे. आणि पटवर्धनांचं आणि सरकारचं आणि गणपतीचं हे नातं पहिल्यापासूनच एकदम अतूट आहे वाटतंय. कारण की सगळं बघा की आता इथे ह्याला नाव पण गणेशदुर्ग दिले. बरोबर. इव्हन त्यांनी आपल्या आता तासगाव नगरीत गणपती मंदिर आहे, आपलं सांगली जिल्ह्यात गणपती मंदिर आहे. त्यांनी गणपतीवर त्यांची श्रद्धा भरपूर होती असं यातनं जाणवते. पटवर्धनाचे मूळ पुरुष जे होते हरबडजी बाबा पटवर्धन हे फार मोठे गणेश भक्त होते. अगदी त्यांनी गणपतीपुळ्याच्या गणपती जवळजवळ 12 वर्षे उपासना केली आणि त्याच्यानंतर गणपतीचा वरदहस्त त्यांना प्राप्त झाला. ओके. आणि त्यांचं घराणं तिथून कोकणातून जेव्हा घाटावर आलं तेव्हा त्यांच्या घराण्याचा फार मोठा उत्कर्ष होत गेला. अगदी ह्यांच्या घराण्यात आपल्याला असा इतिहास सांगता येईल. म्हणजे पटवर्धनांचा जर मी इतिहास सांगायला बसलो तर मला 2-3 तास पण पुरणार नाहीत आपल्याला सविस्तर इतिहास सांगायचं म्हटलं तरी. त्याच हरबडजी बाबांचे पणतो म्हणजे आपले सांगलीचे संस्थापक थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन म्हणजे ते पेशवे कालखंडामध्ये फार मोठे सरदार होते. अनेक लढाईमध्ये त्यांनी मर्दुमकी गाजवलेली होती. पण आपल्या सांगलीकरांना ती गोष्ट माहिती नाही. थोडी आपली एक दुर्दैवाची गोष्ट आहे किंवा आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. पण ते थोडं आपण केलं पाहिजे. आणि आपण आपल्या तर ह्या पार्टमधनं आपण लोकांपर्यंत पटवर्धन सरकार आपण व्यवस्थित पोचवूच, काही विषयच नाही. आणि आपल्या सांगलीचा इतिहास आणि हे तर आपण सगळ्याच गोष्टी यातनं लोकांपर्यंत प्रसारित करू की लोकांना कळलं पाहिजे आपल्या जिल्ह्याचं महत्त्व किती होतं, आपल्या सरकारांचं महत्त्व किती होतं आणि आपल्या सरकारांनी आपल्यासाठी काय काय केलं. माझ्या मते पूर्ण जिल्हाच त्यांचा होता. म्हणजे शिक्षण संस्थांना वगैरे त्यांनी जमिनी दिलेल्या आहेत. जे आता सध्या दरबारामध्ये त्यावेळेला जे 150-200 वर्षापूर्वी जी परंपरा यांची निर्माण झाली 18 पगड जातीतले लोक चिंतामणरावांच्या दरबारामध्ये होते. त्यांना जमिनी दिलेल्या आहेत इनामासाठी की बाबा त्यांनी ती जमिनीचा उपभोग घेऊन त्यांनी देवस्थानाचं आपल्या काम केलं पाहिजे यासाठी. आणि दरवेळेला जो आपला भाद्रपद चतुर्थीला जो दरबार भरतो आपल्या पटवर्धन सरकारांच्या गणपतीची स्थापना झाल्यानंतर त्यावेळेला ते सगळे मानकरी तिथे असतात. त्यांचा सन्मान वगैरे त्यावेळेला केला जातो. म्हणजे अगदी ही 150-200 वर्षापूर्वीपासून अविरत चालत आलेली एक आपली परंपरा आहे. म्हणजे ते एक आपलं मोठं वैशिष्ट्य आहे. कॉलेजच्या पण बघितलं तर सांगलीतल्या बऱ्यापैकी कॉलेजला जागा पण त्यांनीच दिल्या. अगदी हो. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कॉलेज म्हणा, दवाखाना म्हणा, इव्हन स्कूल पण माझ्या मागे इथंच मागे पटवर्धन स्कूल आहे ती पण जागा त्यांनीच दिल्या. म्हणजे असं त्यांनी शिक्षणासाठी पण प्रोत्साहन केले, शेतकऱ्यांसाठी पण प्रोत्साहन केले, इनांमध्ये पण भरपूर लोकांना जमिनी वगैरे दिल्या. अगदी म्हणजे तेच वैशिष्ट्य आहे ना. म्हणजे आपल्याला कसं आहे जास्त इथल्या लोकांना पटवर्धनांचा इतिहास माहिती आहे. पटवर्धन म्हणजे आपल्याला फक्त कसं एक आपला चतुर्थीचा गणपती उत्सव एवढंच आपल्या फक्त नजरेसमोर उभं राहतं आहे. पण त्यांच्या घराण्याचं मराठेशाहीच्या इतिहासामध्ये फार मोठं योगदान आहे. ते अजून कुणाला माहिती नाही. तसं आपण इतिहास थोडा आपण समोर लोकांच्या आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आपलं सहकार्य होते एक माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. आमच्या पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं मी तुमचे आभार मानले पाहिजेत. कारण की इतक्या वर्षाचा राहिलेला इतिहास जो कोणाला माहित नाही तो म्हणजे आमचं भाग्य म्हणायचं तुम्ही आमच्याबरोबर हे झालं. यामध्ये आपलं टार्गेट एवढाच आहे की आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना आपल्या जिल्ह्याबद्दलची माहिती पूर्ण पोहोचावी आणि आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र लेवलला कुठं पोहोचावं, महाराष्ट्राच्या भरच्या लोकांना पण आपल्या जिल्ह्यातला इतिहास कळावा. तर मग जर ना आम्ही आपल्या गणेशदुर्गबद्दल फक्त 25% माहिती दिल्या. पण आता आम्ही हा व्हिडिओ थांबवतो इथंच, कारण की एकच व्हिडिओ खूप मोठा झाला तर तुम्ही बघणार नाही. आणि कसं जर का तुम्ही हा व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर आम्ही हा पूर्ण म्हणजे गणेशदुर्ग तुम्हाला फिरवून दाखवू. गणेशदुर्ग इथं संपत नाही. गणेशदुर्ग खूप मोठा आहे, दादानी मग सांगितलं तसं. आणि आता माझ्या मते तर तुम्हाला ह्या व्हिडिओतनं जे ऐकलंय ते आतापर्यंत कधीच कुठं ऐकला नसतील. दादा तुम्ही पण 1-2 शब्द फक्त सांगा जरा. आता आपलं सांगितलं मंथननी की आपल्याला गणेशदुर्गाचा भरपूर अजून भाग बघायचा आहे. त्यातले भरपूर असे एक ठिकाणं आहेत की जे आपल्याला अज्ञात आहेत. म्हणजे जास्त लोकांच्या कोणाच्या पुढे आलेल्या नाही आहेत. ते आपण किंवा तिथं घडलेला इतिहास किंवा त्याच्यानंतरही घडलेला इतिहास त्याच्याशी संबंधित आपण आणि घटना आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करूया. आता ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला जो महादरवाजाच्या आधीची एंट्री आहे ती दाखवली. तिथं ते दरवाजाचे अजून खंडकाचे अवशेष आहेत अवेलेबल आहेत. त्यानंतर महादरवाजाचे बुर्जाची 2 आम्ही माहिती दिली. त्यासोबत जे महादरवाजा होता त्याचं दादानी सांगितलं महादरवाजा कुठून खरेदी केला त्याच्या हे होता. महादरवाजाला जी खेळ होती त्याचं महत्त्व काय होतं, महादरवाजाच्या पुढच्या साईडला जो बुरुज होता गणेश बुरुज तर तो का होता हे दादानी आपल्याला एकदम सविस्तर सांगितलं. माझ्या मते हा व्हिडिओ सोडला तर तुम्हाला इथं ही कुठंच माहीत नसेल की हे आहे. आणि जर का तुम्हाला असंच गड किल्ल्यांबद्दल आपल्या सांगली जिल्ह्यातल्या माहिती पाहायला असली तर आपल्या दादांचं गड किल्ल्यांचं एक पुस्तक आहे. त्याबद्दल दादा तुम्ही थोडं सांगा म्हणजे लोकांना ती पण माहिती कळेल. आपण सांगली जिल्ह्यातल्या किल्ल्यांवरती संशोधनात्मक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे सांगली जिल्ह्यातील गडकोटवाडे.
आपण दादांनी पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आपला तो व्हिडिओ पण आपण इंस्टा वगैरेला अपलोड केलेला आहे. जर त्या पुस्तकाची कुणाला गरज असेल तर त्यांनी आपल्या पेजला मेसेज केला तरी चालेल ते किंवा आपल्याला इथं मी उपलब्ध नंबर करून- देतो, त्याच्यावर तुम्ही कॉल जरी केला तरी आम्ही तुम्हाला ते पुस्तक द्यायची सोय करू शकतोय. आणि ते पुस्तक खरंच इतकं भारी आहे. गेले माझ्या मते आता 3 वर्ष झाले दादा ते हो. पुस्तक आपल्याला प्रसारित करून, आणि अगदी. त्यावेळेस मला ते पुस्तक मिळालं. पण मला इतकं माहित होतं कोणतर आपल्या सांगली जिल्ह्यातले पोलीसवाले त्यांनी ते पुस्तक लिहिले, मला लय अभिमान वाटला. पण बरोबर 3 वर्षानंतर आज योगायोगाला मी त्यांच्यासोबत म्हणजे त्या पुस्तकात लिहिलेलं ते प्रत्यक्षात तुमच्यासमोर प्रसारित करायला लागलोय. आणि त्या पुस्तकात देखील तुम्हाला अशीच डिटेलमध्ये पूर्ण माहिती दिल्या. तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता. दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आम्ही ते पुस्तक तुम्हाला द्यायची नक्की सोय करू. असंच आपला सांगली जिल्ह्यातील गड किल्ले किंवा सांगलीचा इतिहास, सांगलीचं वैभव आणि बाकीचे सुद्धा भरपूर काही काही व्हिडिओ आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणणार आहे. तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूबच्या कॅप्चर सांगली या पेजला सबस्क्राईब करा. आणि स्टे ट्यून, भारी भारी व्हिडिओ आणत राहू. फॉलो करा, आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपला सांगलीचा वैभव, सांगलीचा इतिहास सांगलीकरांपर्यंत तर जाईलच, पण सांगली सोडून महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत आपला इतिहास यायला पाहिजे. तर लवकरात लवकर आपल्या पेजला सबस्क्राईब करा, भारी भारी माहिती आणत जाऊ. जय शिवराय.